तुम्हाला असणारा नरेंद्र मोदी पंतप्रधान पण गल्लीतल्या दादासारखा वागतोय. गल्लीतला दादा जसा असताना वसुली करतोय तसा पंतप्रधानावरती बसून वसुली करतोय. लोकांना तुम्हाला सहज विचारता आलं असतं, काँग्रेसवाल्यांना विचारता आलं असतं की तुम्हाला गल्लीचा दादा उद्या असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राहिला, तुम्ही त्याला मतदान देणार आहात का? देणार आहात का? तोच प्रश्न काँग्रेसवाल्यांनी लोकांना विचारायला पाहिजे होता की हा देशाच्या गादीवरती बसून ज्यावेळेस लुटतोय तर त्याला तुम्ही मतदान देणार आहात का? नाही. पण काँग्रेसवाले विचारत का नाही? या अख्ख्या गांधी कुटुंबांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने असं नामोहरण केलं आणि त्यांना संधी आल्यानंतर बघ तीच काँग्रेस विचारू शकत नाही. का विचारू शकत नाही? उद्धव ठाकरे का विचारू शकत नाही? शरद पवार का विचारू शकत नाही? तर त्याच्या पाठीमागे ईडीचा भोंगा लावलेला आहे. आजच बातमी आली आहे, वर्तमानपत्रामध्ये आजच बातमी आलेली आहे की हेरॉल्ड जी एका काळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचं होतं त्याचा ट्रस्ट केला. आता काहीतरी गडबड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधीचं नाव आलेलं आहे. ती सगळी मालमत्ता जप्त करण्याची नोटीस आलेली आहे. या नोटिसांमुळे हे तर गप्प बसलेले नाही. तुम्हाला एक संधी मिळालेली आहे की नरेंद्र मोदी हा असणारा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाही आहे. तो असणारा गल्लीतला दादा जसा वागतोय त्याच दादाप्रमाणे वागतोय आणि अशाला पंतप्रधान करणार ही विचारण्याची संधी आल्यानंतर सुद्धा काँग्रेसवाले विचारायला तयार नाही. आणि प्रियदर्शनी म्हटल्याप्रमाणे फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये अति विद्वान जे आहेत ते आम्हाला म्हणतात तुम्ही 2 जागा घ्या. दोन जागा घ्या आणि ह्याने पूर्ण असताना मॅच फिक्सिंग करायला मोकळी द्या. जे सल्ला देणारे आहेत त्यांना सांगतो तुमची मॅच फिक्सिंग झालेली आहे याची आम्हाला असताना माहिती. संविधान वाचलं पाहिजे म्हणून रस्त्यावरती उतरतो. आज वेगवेगळ्या समोर संविधान वाचावं म्हणून रस्त्यावरती उचलतो. लोकशाही वाचावी म्हणून तो रस्त्यावरती उचलतो. आणि मग मी असणारा या सगळ्या महाविद्वाना असा विचारतो काँग्रेसने लालू प्रसाद यादवशी फारकत का घेतली? या महाविद्वानांना मी असणारा विचारतो की काँग्रेसने ममता बॅनर्जीशी असणारा फारकत का घेतली? याचं उत्तर आहे किंवा इथे मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये 65 लाख वंचितची उमेदवारी घेतली, मतदान घेतलं आणि तुम्ही त्यांना म्हणताय 2च जागा घ्या. मग ते विकणार आणि आपल्यालाही विकणार अशी असणारी परिस्थिती. आज मोदीचं कपडे फाड करण्याची संधी मला वाटतं काँग्रेसवाल्यांना एवढी आली की त्यांनी असं वाया घातली असं त्या ठिकाणी म्हणतात. ज्या बोफोर्सच्या नावाने असणाऱ्या राजीव गांधीला बदनाम केलं, आज राफेलचं असणारं जे उदाहरण आहे तिथे थोडा घुसखोरी झाली नाही असं नाही. राफेलच्या 2 अधिकाऱ्यांना एसॉल्ट ही जी कंपनी आहे आणि ज्यांनी राफेलचं असणारं हे केलं, फ्रान्स गव्हर्नमेंटने 2 अधिकाऱ्यांना सजा दिली. कशासाठी? तर तुम्ही असणारा घुसखोरी दिली आणि भारताकडून असणारा हे करारनामा करून घेतला.